सतसंगतीचे सुधरे नाही हे बहुत बडा पाप, हे पाप आहे. म्हणून बाबू जीवनात बदल पाडा. तुमच्या खंडारीजी, खंडारे काकूचा फोन आला काय? मला वाटलं काकूचाच फोन आला काय. नाही म्हणजे काकूचा फोन आला की माझ्या दावळाच्या. अरे तुमच्या बायाची एवढी ताकद आहे, तुम्ही बोलत ना. पांढरे बघ कपडे यायचे दिसतात, पण घरी गेले की जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तू जे सांगशील ते मनापासून ऐको. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. तुम्ही काय कमी कलाकार? एरीच पुण्यात आल्या तुम्ही, आणि तेही एवढ्या नगरात तुम्ही जागा घेतली फरसाडे पाटलाची, आणि इकडे गणित जमवलं. काऊन? मला नोकरीवाला नवरा पाहिजे. बसलं बजेट. नाही तर खंडारे बुवा, तेरा यहाँ कोई नहीं, तेरा यहाँ कोई नहीं. आलं लक्षात? अनुराधा पौडवा, तेरा यहाँ कोई नहीं. बोलो गजानन महाराज की जय. आणि सर्वात मोठा हे मनोरंजन आहे काकू माझं. मी असं कोणी मनाले लावून घेऊ नका. मी लेकराईले लय बोलतो, मजा करतो बेटा मी. त्याशिवाय कीर्तन कोणी ऐकत नाही. आता तो काळ गेला, हे डिजिटल युग आहे. ते काळ गेला, एक होता राजा त्यानं खाल्ला भजा, मग काय पाहता. आता कोणी ऐकायला तयार नाही. आत्मा पुनर्जन्म ऐकत नाही. काल मी पाहिलं ना 25 विमान, तेही फाईट. गजानन महाराजचं मंदिर बांधलं आणि मिलिटरी वाल्याचे विमान होते. माझ्या विद्यार्थ्यांनो, आपण कायले पाहिलं रे विमान? तसा विमानात बसलो मी विमानात बसलो. मारफुल्ल पाटलानं दिलं होतं विमान एका दिवसासाठी. मग आमच्या बायान माणसं आम्ही विमानात बसलो. आम्ही खेड्यातले साधे भोळे लोक, काही एवढ्याले श्रद्धा कपूर सारख्या आमच्या बायकाही नव्हत्या. कोरड भाऊ बायका आमच्या. तेलाचा पत्ता आहे तर पत्ता आहे, फेअर अँड लवलीची 3 महिन्यापासून भेट नाही, असं आता कंडिशन. मग आम्हाला विमानातले लोक म्हणत, पाटील साहेब तुम्ही मोर्चाले चालले काय म्हणे. आता खेड्यातला कारभार आपला कठीण काम. आता तुम्ही पळता तर शहरातले बापा टेंडर आहे. तुमचे मालक, तुमच्या कंपन्या, तुमच्या. आम्ही शेतकरी लोक, तुम्ही तिकडचेच. आमच्या कापसाचे भाव काही वाढले नाहीत पाटील. काय विचारता? 7,000 लावले, 6,000 आला, 1,000. सोयाबीनचे भाव डाऊन. तुरीचे तूर घरात आली, तुरीचे भाव डाऊन. मग आमचे शेतकरी कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारी है कुर्बानी, कुर्बानी कुर्बानी कुर्बानी. तुमच्याकडे ऊस आहे, 10 फुटावर ऊस आहे, गोळच गोळ. आमच्याकडे ऊस नाही पाटील साहेब. म्हणून तर विदर्भ फुलला. इथं अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा सर्वे विधवा बायकावाले जिल्हे आहे. विधवा म्हणजे कोरळ व नो इनकमिंग, आउट गोईंग जास्त आहे महाराज. आणि म्हणून आमच्या जिल्ह्यात आत्महत्या आहे. पण तुमच्या लोकांचा गैरसमज आहे की आम्ही आत्महत्या करतो. काय करतो? जेवढे लवणी निघत नाहीत ना, करावं तर काय करा. ऐदी आहेत म्हणतात. असे कसे ऐदी? उत्पन्न तुम्हाला एका एकरात किती लाखाचं आहे? 1-1.5 लाख. 1.5 लाख. आम्हाला एकरी 8 क्विंटल सोयाबीन कुकून खाव. 8 × 32,000 लागले. 20,000 उरले 10,000. सांगा काय करा. असं आहे. जय जवान जय किसान, मेला किसान, असली परिस्थिती आहे. पण तुम्ही
पाटलानंही सामावून घेतलं बापा तुमच्या या जागेत. एका लाईन तथून गाडी आणली ना ती एकच लाईन. क्या बात आहे. सर्वे ऑनलाईन करून टाकले तुम्ही. म्हणून एवढा आनंद आहे. बाल्याची माय बाल्याचा भाव पुणेमध्ये कंपनीमध्ये आहे. मस्त कारभार आहे. आणि म्हणून मी तुम्हा माई बापांना धन्यवाद देतो. गजानन बाबांना सर्वांना एकत्रित केलं. असे एकत्रित राहा, मिळून मिसळून राहा. मला तुमचे सर्व पाहुणे मंडळी दिसले. बरं याच्यात वंजारी आहेत, भंजारी आहेत, आदिवासी आहेत, भोई आहेत, मराठा आहेत, कुणबी आहेत, धनगर आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत. खूप आनंद झाला. त्याच्याच शिंपी नव्हता. मी आलो कपडे शिवायले. आमच्या जातीले हलकट समजत नका जाऊ. तुम्ही सांगून देतो. आम्हाला हलकट समजाल तर आम्ही कपडे शिवणं बंद करू. आम्ही जर कपडे शिवणं बंद केले तर तुमची ब्ल्यू फिल्म झाल्याशिवाय राहणार नाही. बिना कपड्याचे फिराल. आम्ही कुंभार आहो म्हणून विठ्ठला सर्वांची पक्ष सोडून चाललं काय अपक्ष. अरे आई बाबा इथं आहेत ना, घरी कोणी नाही. ते पप्पा येत नाही. तुझी मम्मी आल्याशिवाय कोणीही माणसानं घरी जाऊन दाखवा. 1 लाख रुपये हरतो. 1 लाख कमी होतील काय. 5 लाख रुपये देतो. घरी जाऊन दाखवा. एकही जाणार नाही मॅडम. जोपर्यंत तुम्ही इथं बसू ना तोपर्यंत एकही साहेब घरी जात नाही. कारण घरी जाऊन करीन काय. विरोधी पार्टी सारखा बशीन फिरत या कोपऱ्याहून त्या कोपऱ्याला. कावा येते घरी रामकृष्ण हरी. कावा येते घरी राम. काय म्हणून मी गॅरंटी काढून घेतो. बाळा तुम्ही जाऊ नको बेटा. तू गेली की जवाई थांबतच नाही. एवढ्या लवकर डबल मारते. गंमतच. हॅलो बरोबर येतो. तू गेलता का रे घरी. घरी कोणीच नाही ना. तुझी मम्मी इथंच आहे आणि पप्पाही इथंच आहे. असं आहे. 1 मिनिट भजन करू आपण जरा. गोपाला गोपाला बोलो गजानन महाराज की जय. जरा जोरात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर भगवान की जय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. दारू देणाऱ्या आपल्या बापाचा, सुंदर बायको असताना दुसऱ्या बाईवर नजर ठेवणाऱ्या हरामखोराचा. आपली नियत खराब होऊ नये. आपल्या बायकोतच समाधान मानावं यासाठी गजानन बाबा आहे. नाम तुझे घेता देवा होई समाधान. अरे साधू संत या करताय. आपली नियत खराब होऊ नये. काल शिवजयंती होती. अरे बेटा शिवजयंती म्हणा. जय जिजाऊ म्हणा. जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. मी जय भीमाई म्हणतो. तुम्ही जय भीमराय म्हणा. जय भीमाई जय भीमराया. वा मुलं मस्त तयार आहे. एवढंच पोरग जर तबला एक्सपर्ट आहे. संस्काराचा ठेवाय म्हणून झुकेंगा नाही. दारू पिऊन नालीत पडला घरवाला. बायकोले म्हणते मैं झुकूंगा नाही. ते मागची शब्द बोलत जा.
इन सभी ने देश को लूटा, मंत्री बनाओ हमको, और पिया तो क्या हुआ, चुकेगा नहीं। इलेक्ट्रिकचे खंबे को बोलता थाले बीच में क्यों आए, त्या इलेक्ट्रिकच्या खंब्याला म्हणते बीच में क्यों आए, आणि त्याला ठोस मारली की त्याचं डोकं फुटते, म्हणते मैं फुटूंगा नहीं साला। दोन रट्टे पाठीवर पडले की उबळा तिबळा पडला, आणि उठल्यावर म्हणतो मैं उठेंगा नहीं साला। एसटी पुढे रस्त्यावर मधात उभा झाला, डरताना मैं किसको पीछे हटेंगा नहीं साला। असं आहे बाबू ते। म्हणून वाईट व्यसनाच्या दूर राहा तुम्ही, आणि मला शपथ द्या, आता गजानन बाबाच्या हातात काय आहे, चिलम। गजानन बाबा कधी चिलम पेले का, नाही पिले, कधीच नाही पिले। पण आपल्या काही काही मूर्ख लोकांना चिलम त्याच्या हातात दिली, त्याला मालूम होते काय चिलम कुठं भेटते, तंबाखू कुठं भेटते, मालूम होतं काय। गजानन बाबा कधी चिलम पिले नाही, ते अवलिया होते, त्याला पैसाही नाही समजे, कोणती वस्तू कुठं भेटते महाराज हेही कळत नव्हतं गजानन बाबाले। अवलिया महात्मा तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे तुझा सगुण म्हणू। गजानन महाराजांना सुंदर मुलगी आली, त्यांना कळत होतं काय हे सुंदर आहे, गोविंद रे हे दिसायला चांगली नाही, तुझा सगुण म्हणू। हे दागिन्यावाली आहे, निर्गुण रे तिला पहिले मंदिरात येऊ द्या, असं गजानन महाराजाला कळे काय, नाही कळे। पण काही लोक चिलम पेणारे म्हणते गजानन महाराज चिलम पेले, मग काही लोक म्हणते गांजा पेले, गजानन बाबा गांजा पेले म्हणून आम्ही पेतो। मग गजानन बाबा बिना कपड्याचे राहत, तू राहून दाखव, साधी गोष्ट आहे ना। आपण राम राम म्हणतो, मग 2 लेकरं ठेवा ना, 4-5 पैदा काऊन करता, रामाच्या विरुद्ध का वागता, रामाला बदनाम का करता, सरळ आहे ना। तुम्ही जर जय भवानी जय शिवाजी, तुम्ही जर भवानीचं नाव घेता तर तिच्या बापाकडून शेण खाऊन खाता, शेण खाणं म्हणजे हुंडा का घेता, पैसा का मागता, पहिलं बाळणपण तिच्या मम्मीच्या घरी का करता, लाजा वाटायला पाहिजे ना तुम्हाला। तिच्या पोटात लेकरू कोणाचं, बोला डायरेक्ट बोला, तुमच्या पत्नीच्या पोटात लेकरू कोणाचं, तुमचं। नाव तर तुमचं लिहिता पहिले, घरात नाही दानान रावसाहेब म्हणा, माझा मुलगा, ओहो त्या बायकोनं 9 महिने 9 दिवस कष्ट घेतले, तिला किती त्रास होता, आणि माझा मुलगा। मग पहिली डिलिव्हरी कुठं व्हायला पाहिजे हे कोण्याच कीर्तनात तुम्हाला भेटणार नाही। डिलिव्हरीचा खर्च कोण करायला पाहिजे, मम्मी बोला दीदी, माणसानं करायला पाहिजे ना, तिच्या नवऱ्यानं। पण तुम्हाला काय सांगितलं जाते, त्याची माय सांगते तुमच्या नवऱ्याची, पहिली डिलिव्हरी तिच्याच मायच्या घरी असते, काहून असते ओ बुड्डे, ओ शांताबाई काहून असते, तुले 50,000चा फटका बसते, म्हणून तिच्या मायच्या घरी डिलिव्हरी असते। बरं बायकोवर किती प्रेम करत। आता काही काही पोरीचं लग्न झालं तर मोबाईल दिला की तुला पहिले, कधी येते तू घरी, मला वाटते लग्न कधी लागल, तू केव्हा येशील, माझा जीव क्या करू आहे, कुछ कुछ होता है क्या करूँ है, कुछ होता है तुम चाहे। किती प्रेम करते बाई। आता तुम्हा सर्व महिलांना अनुभव आहेत, 1 मिनिट मोबाईल ने सोडत, 10 मिनिटानं 15 मिनिटानं हॅलो हॅलो। आता माय बापाला वाटते बोलू द्या, पण लग्नाच्या अगोदर जास्त जवळ ज्याचं आकर्षण होते त्याचं घर्षण व्हायला नको, संघर्ष निर्माण होते।
आणि मग लग्न तुटता. माझ्या अकोटात लग्न तुटलो. ते बोलता बोलता म्हणे का ग तुझ्या हाताला तर जखम आहे. माझं ऑपरेशन झालं म्हणे. झालं ऑपरेशन म्हटलं लग्न तुटलं. हे तुम्ही पाहून घ्या ना. आता तुम्हाला 1-2 लेकरं झाले, तुम्ही अनुभव या. पहिल्यासारखं प्रेम करते का मालक? पहिले लग्न होता बरोबर 4-5 फोन येत. आता एकच फोन करते. तुम्ही दादा फोन करता. हॅलो, सारा सारा दिन तुम काम करोगे, प्यारे कब करोगे, रात को तुम आराम करोगे, प्यारे कब करोगे, प्यारे कब करोगे, सारा सारा दिन तुम काम करोगे. पत्नीवर प्रेम करायचंय तर तुकाराम महाराज जिजाबाई. बेटा जोडी कशी? ऐका, तुकोबारायण जिजाबाई. तुमच्या जोडा असा पाहिजे मरेपर्यंत पत्नीले धोका देऊ नका. काही लोकांजवळ हरामाचा पैसा वाढला की जुनी बायको बरी नाही दिसत, मग नवीन फेसबुक पाहते. कजरा रे म्हणाल याचा बाई सारखा आवाज आहे तर याची काही पोझिशन खरी नसत. हा टोल नाक्यावरचा नाही बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. 3 लेकराचा बाप आहे गजानन आणि गुरुवारी झाला म्हणून तर तूच गजानन तूच साई. जुन्या काळी नाव कसे राहे. शुक्रवारी झाला की संतोषी माता पोरगी. आपण संतोषी सोमवारी झाला की गौरी हराती महादेव. आता सोमवार मंगळवार नाही, आपल्या हातात आहे लेकरू कोण्या तारीखले पैदा करायचा. माई पोरगी पैदा, माई नात पैदा झाली ना, मा पोरानं मा सुनीनं ठरवलं कोण्या तारीखले जन्मात आणायचं. 2 ऑक्टोबरले पोरगी जन्मात आणायची म्हणे. पोरगी नाही पोरग हो की पोरगी, कारण पहिली मुलगी आहे माझ्या मुलाला. माझा मुलगा डॉक्टर आहे, माझी सून लेक्चरर आहे. खाऊन पिऊन ओके पोझिशन. मी आपला दिवस निघाला की परदेशी. बायको गेली पुरा वनवास. दररोज कीर्तन पंक्ता. आज 5-5 आहे ना पंगत, तुमच्याकडे आहे ना? ओके. महाराज लोकांचं बाहेरच चानस राहते. फक्त कोरोनातच आमच्यावर लय वनवास आला होता. कीर्तनच बंद होते, नाही तर आमच्या तब्येता ओके आहेत. महाराज कोणताही महाराज 5 क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. महाराज म्हणजे गापूजी गापूजी गमगम. आणि तुम्ही काम करणारे इल्लू इल्लू. बापा हुल्लू फुल्लू आणि दोघांच्या पोटी वन्ने राच बिंदू. झालं 2 वर एंड कर. आय लव्ह यू बोंबलू नको बाबू. सांगायचा मतलब माझं कीर्तन आहे ग्रामगीतेवर. तुकडोजी महाराजांना ओवी लिहिली. संसारी असावे ब्रह्मचारी राहू नका. किती लफळे आहेत ना. आता मी नाव नाही घेत. महाराज लोक जेलमध्ये आहेत. माझ्या गजानन बाबाला किती वर्ष झाली बाबा. ज्याला तरुणीन म्हातारीचं अंतर कळलं नाही. गजानन बाबाची निगाह माय माऊली की योग्याचे ते योगी बसले म्हणून त्यांचा प्रगती फरवरी. अवघ जीवन त्यागाचं. आणि गजानन महाराजाचे चालक लोक सुद्धा पूरग्रस्ताले मदत. गजानन बाबाची पूरग्रस्ताले जेवण दिलं.
हॅलो हॅलो आवाज वाढा म्हणजे लय कमी करून टाक किंचित खंजीरासाठी पाहिजे. याच्यात म्हणजे गौतमी पाटलाची ढोलक ऐकणार तो ऐकू काय गौतमी पाटील थांब. चालू दे. ऍक्शन नंबर 1. तिच्या उठाला लागली कोला. तू कोणी आजचा दिवस म्हणू नको. आपण भीमा कोरेगावला येऊ ना ते हे कोरेगाव भीमा आहे. आपण तिथं येऊ तर मग हे म्हणजो. तू कायचं काही म्हणत काय बरं याचा आवाजच तसा आहे काय करावं. आणि हे तुम्हाला बसवायसाठी मला नाटकं करावं लागतं नाही तर कीर्तनात बसतच नाही. कीर्तन सुरू केलं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. म्हाताऱ्या माय बापाने कीर्तनात पाठवा. आपण घरी राहू दोघे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. 10 मिनिटात बाल्याची माय घरी. जय जय राम कृष्ण हरी. बाल्याची माय घरी गेली की 10 मिनिटात बाल्याचा बाप घरी. जय जय राम कृष्ण हरी. कोणीच नाही राहत. आज माझं भाग्य आहे ते बघ किती मंडळी आहे. जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्यानं या एका जोडप्यानं उभे एका जोडप्यानं म्हणजे इच्छे नाही. जे बाहेरच्या दुसऱ्या नगरातून पती पत्नी आपल्या पत्नीले कीर्तन ऐकायला आणलं त्यांनी उभं राहा एका जोडप्यानं. राहा लवकर. हाय कोणी शेजारीला आणलं त्यांना नका राहू. शेजारीला तर कोणी आणते आपल्याला धर्मपत्नी. त्या राहिला बाई तू उभी राह बरोबर तो मालक येतेच. आजा तुझी को पुकारे मेरे या ताई. तरे मेरे अरे या बाईच्या मालकानं या. या बाईच्या मालकानं या. या बाईचा चेहरा पहा. पुकारे मेरे गीत रे मेरे गीत रे बेटा. मेरे मित्रवा. ओ भाऊ गीत रे हे बाय आले. बाई मेरे गीत. हे बेटा हा, दोनच लेकर आहेत. माहिती आहे. एक त्याच्या जवळ एक तुझ्या जवळ. ताई, याले माहिती आहे. हेच आहेत ना बाई मला तुले पाहता बरोबर चटकन उभे राहिले. फूलो सा तेरा तेरा कलियों की मुस्कान है. रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरती हैरान है. या जावाई तेरा देख के रूप तेरा देख के कुदरती हैरान है. असा अंदाज आहे. एवढ्या कठीणाईतून जिंदगी काटली तुम्ही ताई माईक वर आणि हा जोडीदारही मोठा मेहनती भेटला तुम्हाला बरोबर. अत्यंत दारिद्र्यातलं कुटुंब तुमचं पण आता खाऊन पिऊन एवढे मजेत आहे. आणि हे माई लेखही चांगली भेटली तुमचं भाग्य. माहिती आहे त्यांच्याकडे. काय आडनाव तुमचे कोण्या कंपनीचं बियाणं हं? माईक बाई सांग ना नवऱ्याला माईक धर. माईक वर बोला ना. कुलटी सारखा धरा ना. हा. हा कोळी 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 महादेव कोळी आमच्या विदर्भातल्या काय नांदेड. नांदेड. आता कार्यक्रम आहेत तिकडे. मी बरेचच्या गावात तुमचं तर लक्ष असेल ना. मला पाहिलं काय अगोदर पाहिलं ना. कोण्या गावले सोनारी 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 ते तुकडोजी महाराजचं गाव न भोकरच्या बाजूनं. आणि या ताई कोण्या गावच्या नायगाव. नाही गाव म्हणजे पहिलं काही ओळख होती की हिचे मायबाप आले ते तुमच्या भेटीले कंपनीत असल्याच्या मला लेकीच जमलं. चांगलंय. असाच आनंदात राहा आणि निर्व्यसनी राहा मरेपर्यंत. तसे तुम्ही निर्व्यसनीच आहात पण एखाद्या वक्ती काही काही होऊन जाते.
पण सांभाळून घेत जा. धन्यवाद देतो. आपल्याला निर्व्यसनी राहिलो. मारवाडी पाहिला का कोणता दारू पिऊन रोडवर? आपलं बियाणं सुटत नाही. थोडीशी टाकली की याच्या मायलेने त्याच्या अबे कोणाच्या मायलेने तर येडच होईन ना त्या. म्हणून गजानन बाबा बुद्ध विहार सर्व सेमच आहे ना. बुद्ध विहारात जा, मुसलमानानं मस्जिद मध्ये जा किंवा हिंदूला गजाम बाबा जोडता, सारखंच आहे ना. धन्यवाद. तुम्हाला 100 रुपये दे रे बाबूले. कोण्या नगरातून आले तुम्ही? माईक नांदेड नाही आज सणसवाडी सनपवाडीहून आला. बर, मोटरसायकल न आले. दिवसभर ड्युटी केली नाही बेटा. तू काय करतो? तुही साईड बिझनेस, दोघही कमवून राहील. चला चांगला आहे. नवऱ्याला हातभार आहे बाईचा, बाईले हातभार मालकाचा. म्हणूनच संसार सुखाचा होते. धन्यवाद. साडी हे 100 दे. नाही, हार तर कराच लागते. हे पती पत्नीचा जोड गजानन बाबाच्या कृपेनं. ताईचा एका हातात लेकरू ठेवा, एका हातात हार टाका. हो इकडे पाहणं जरा, इकडे दिसताना आपण गरीब लोक काय दिसलो नाही पाहिजे. क्या बात बाई. तूही दे, हात छपा करून घे. काय करणार? एखादी शाल दे रे. हो मी पाटील साहेबाले विनंती करतो, होऊ द्या तुमच्याच हातानं. प्लॉट तुमचा, घर तुमच्या जागे होऊ द्या. घ्या या भाऊचा सत्कार. गाठ नका बांधू, पहिले पक्की बांधलेला आहे. तुमच्या बाईले बोलवा ना. ओ पाटील साहेब, पाटील बाईले बोलवा ना. पाटलीन बाईले आवाज दे ना. आल्या नाहीत का? बर ठीक आहे. हे घे साडी बाई. बाई माई लेक आहे ना तू. आणि हे देणारा मी आहो, पण हे सर्व गजानन बाबाच्या कंपनीचीच कृपा आहे. हे घे, घे रे मा. कोणता घेता? 2 पैकी काय घेतलं? बापावर गेला की मम्मीवर. घे रे, घे लवकर. तुम्ही नका बोलू. तुम्ही बोलू नका. घे लवकर बाबू. घे रे. घे. काय पाहिजे? टाळ्या. दोघांवर गेला कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी भाजी माझी माझी अवघी ठाई. बोल गजानन महाराज की जय. अर्थात सुखाचा संसार पती पत्नीनं करा. नवरा बायकोत भांडण होईल तर माझी तुम्हाला प्रार्थना आहे. बाई तू ये, तुले प्रश्न विचारतो. ये मा, ये ना. पुस्तक हो, ये ना. तुझं काय नाव बाळा? दुधाचा मारा कमी पडला काय? हा, भूमिका. थोडा आवाज वाढा. त्रिकोण कुठं आहे बाई? भूमिका. दुसऱ्या बहीणचं नाव? भाऊ आहे की बहीण आहे? भाऊ. काय नाव? कार्तिक. आहे कार्तिक. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाडा म्हणती संत गोळा होती. पंढरीच्या वाडा म्हणती किती संत गोड गोळा बोलते. होती. वा वा. म्हणे नाम घेता, म्हणे नाम घेता भक्त होती दंग. नाथा गई नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर या नगराचे नावही गोड आहे. ज्ञानराज नगर, कोरेगाव भीमा. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मग शिवाजी
महाराजाच्या आईचं नाव काय? बोल थांब रे, बोलू माहित नको, असलं बोला. मागचे बोलू नको. सांग, शिवरायाच्या आईचं नाव काय? नाही मालूम. बर, मुलींची पहिली शाळा कोण काढली बाई? सावित्रीबाई फुले. अरे बाप, काय काय ऐकला? बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, मुलगी सॉफ्टवेअर. 100 रुपये दे माय नातीले. गोड बोलली बाबा, बरोबर सांगितलं. सावित्रीबाई नसती ना काकू तर तुम्ही महिला, तुम्ही मुली शिकल्या नसत्या. मायच्या इमानानं सांगतो. जर सावित्री